राज्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये आपल्या शेतकऱ्यांना कांद्याच्या भावामध्ये रिलीफ मिळावा म्हणून एक्सपोर्ट संदर्भात, कारण ह्या वर्षी 55 लाख टन अधिक कांदा पिकलेला आहे आणि मग एक्सपोर्ट संदर्भात, विपणन संदर्भात आपण प्रयत्न केला पाहिजे। राज्याचे मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला, केंद्रामध्ये त्यांनी तात्काळ बोलले आणि एक्सपोर्टसाठी जी एक्सपोर्ट सबसिडी मिळते तिला दुप्पट करण्यासंदर्भात त्यांनी भूमिका मांडली। केंद्र सरकारमधनं त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे आणि त्यांची प्रक्रिया सुरू झाली। एक्सपोर्ट सबसिडी जी आहे आता ती दुप्पट किंवा अधिक झाल्यामुळे एक्सपोर्टला फार मोठी चालना मिळणार आहे आणि आपला हा जो मार्केटमधला जो कांदा आहे हा आता जगाच्या अनेक देशांमध्ये जाईल। विशेषतः खाडी जे राज्य आहेत, खाडीचे जे देश आहेत, याच्यामध्ये नाशिकचा असो, महाराष्ट्राचा कांद्याला एक वेगळं महत्त्व आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठं त्याला डिमांड आहे आणि म्हणून त्या डिमांडला प्रोत्साहित करण्यासाठी हा एक मोठा निर्णय झाला। याचा लवकरच आपल्याला त्याचा GR निघेल। त्याचबरोबर आपण पाहिलं की मार्केटमध्ये एक अफवा अशी काही लोकांनी पसरवली की नाफेडचा कांदा आलेला आहे। काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेत मार्केटमध्ये रेट क्रॅश करण्याचा आणि आमच्या शेतकरी बांधवांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला। मी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व चेअरमन यांच्याशी बोललो, आमचे सचिवांशी बोललो, DDRशी बोललो आणि कलेक्टरखाली आम्ही एक विजिलन्स कमिटी जी आहे ती स्थापना करणार आहे की ज्या वेळेस कुठलेही कारण नसताना काही घडलं नाही आणि अचानकपणे तुम्ही जर शेतकऱ्यांचा माल हा तोडून स्वस्त दरात विकत घेण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या लोकांवर कडक कारवाई होईल। तसे लोक आम्ही शोधून काढू, प्रसंगी त्यांचं लायसन्स रद्द होईल आणि जर कोणी याच्यामधनं अतिरेक करत असेल तर त्याला ब्लॅकलिस्ट करणार। त्याच्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये त्याला व्यवसाय करता येणार नाही, कारण त्या शेतकऱ्यांमध्ये पॅनिक त्याला तसं करता येणार नाही। एकीकडे कन्झ्युमरच्या माध्यमातून जो भाव 15 दिवसापूर्वी होता, जो महिन्यापूर्वी होता, तोच भाव आज ग्राहक घेतोय, ग्राहकांमध्ये कुठलीही तक्रार नाही। तो भाव जर चाललेला आहे मग अचानकपणे खरेदीमध्ये भाव पाडून हा जो नफाखोरीचं काम चाललेलं आहे याच्याकडे आमचं लक्ष आहे आणि म्हणून आमची यंत्रणा त्या संदर्भात सज्ज झाली। लॉंग टर्ममध्ये आपल्याकडे डिहायड्रेशन करून सोलर बेस्ड युनिट जे आहेत यालासुद्धा मोठ्या प्रमाणात आपण त्याला ADBची जी योजना आहे मॅग्नेट, त्याच्या माध्यमातून चालना देणार आहे की त्याला किमान 4-6 महिने लागतील, पण ती योजना एकदा कार्यान्वित झाली ती अत्यंत सोपी, त्याला खूप काही टेक्निक नाही। तर लाखभर टन हा कांदा आपल्याला ड्राय करून किंवा श्रेड करून किंवा त्याला याचं पावडर बनवून त्याला आपल्याला पॅकिंग करता येईल। त्याच्याने फार मोठ्या प्रमाणात हा जो स्टोरिंगचा विषय आणि चिंतेचा विषय तो येतो, कारण शेवटी कांद्यालासुद्धा एक शेल्फ लाईफ आहे, 6 महिन्यापेक्षा कांदे टिकू शकत नाही। त्याचबरोबर आता पाऊसही जास्तीचा पडतो आहे, क्लायमेट चेंजचाही याच्या माध्यमातून इफेक्ट आपल्याला हा दिसतो आहे आणि मग या सगळ्या उपाययोजनेच्या माध्यमातून कुठलंही कारण नसताना, कुठलंही एक्सटर्नल इंटरनल फॅक्टरमध्ये बदल नसताना अचानकपणे शेतकऱ्यांचा रेट पाडणं योग्य नाही आहे। त्याच्यासाठी ही जे काय कोणी अफवा फैलवली याच्या माध्यमातून कोण काय याच्या माध्यमातून फायद्याचा गैरफायदा घेण्याचा, स्वस्त दरात माल घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनासुद्धा आम्ही कडक कारवाई करू आणि सगळ्यांचं विजिलन्स वाढलेलं आहे। एक्सपोर्टला ज्यावेळेस प्रोत्साहन मिळेल, एक्सपोर्ट सबसिडी दुप्पट होईल, फार मोठ्या प्रमाणात एक्सपोर्टला चालना मिळणार आहे आणि त्या माध्यमातून नक्कीच आपल्याला फरक पडेल। या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी मिळून याच्या माध्यमातून उपाययोजना शोधायची। ती सबसिडी 1.9% होती, आता ती 4% करणार होती ओव्हरऑल। मोठा त्याचा एक्सपोर्टला फायदा पण व्हायचा, आता तिला दुप्पट करणार। एक्सपोर्टचं टार्गेट तसं नाही आहे, पण मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होणार। हो, ते जे एक्सपोर्ट करायचे त्याला इन्सेंटिव्ह द्यायचे ना, जी टोटल कॉस्ट असते त्याच्यावर। हो, एक्सपोर्टचं जी व्हॅल्यू आहे एक 5-7 दिवसात त्याचा औपचारिक प्रक्रिया होणं बाकीच आहे। आता आजच कॅबिनेट झाला, आजच चर्चा झाली, 2-5 दिवस लागतील त्याला।
जी प्रक्रिया आहे शासकीय प्रक्रिया हां यावेळेस आपल्याकडे 1 लाख पूर्वी 7 लाख एकरवर आपलं व्हायचं आणि आता 10 लाख आपल्या 7 लाख हेक्टर व्हायचं दरवेळेस. यावेळेस 10 लाख हेक्टर याच्यावर कांदा टाकलेला आहे. किती यावेळेस 170 लाख टन हा वाढलेला आहे. त्याच्यामध्ये 55 लाख टन यावेळेस कांदा अतिरिक्त वाढलेला आहे. 170 लाख उत्पादन. आणि त्याचबरोबर इतर देशांमध्ये कांदा वाढलेला आहे. म्हणजे बांगलादेशमध्ये कांद्याच्या पिकामध्ये वाढ झाली, श्रीलंकामध्ये झाली. सर आता हे नाफेडच्या जे घोषणा केली त्याचा जो गैरफायदा घेऊन दर पाडले त्याच्या संदर्भात काही तुम्हाला फाटआउट केले, तुम्हाला काही या संदर्भात हे आहे? नाही, याच्यामध्ये जे मार्केट फॅक्टर्समधले जे काही लोक असतात त्यांना पूर्वीपासून काही लोकांना ही सवय पडली की शेतकऱ्याचा माल हा मेपर्यंत विकत घेऊन घ्यायचा. पूर्वी पाऊस पडणार म्हणून माल खराब होईल असं दाखवून कमी किमतीत घेऊन घ्यायचा आणि नंतर मग हा जो पावसाळ्याच्या सीझनमध्ये दर वाढवायचा आणि त्याचा मोठ्या प्रमाणात लाखो करोडो रुपये, 100 कोटी रुपये कमवणारे काही लोक होते. परंतु आज आमचा शेतकरी बांधव जागृत झाल्यामुळे तो आता कांदा चार्टमध्ये स्टोरिंग करतो आणि याच्या माध्यमातून दर मागच्या 10-15 वर्षात जो फायदा कमवण्याची जी सवय पडली होती ती सवय आता काय त्यांना त्याच्या माध्यमातून मिळत नाही. तर हे जे लोक आहेत हे मार्केट सेंटिमेंट बिघडवणं, मार्केटमध्ये अफवा पसरवणं याच्यामधलं मोठ्या प्रमाणात काम करतात. हो, यांच्या संदर्भात आता पहिलं तर याच्यामध्ये जर कुठलाही फॅक्टर बदलला नसला, अचानकपणे मी तुमचा माल जो 1300, 1400, 1500पर्यंत घ्यायचो आणि चांगला माल असेल तर 1600ला घ्यायचो, अचानक मी 700ला गेल तर काय 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 कारण काय? म्हणजे कन्झ्युमरने भाव कमी घेतला का? कन्झ्युमरने म्हटलं बा आम्ही जो आज मार्केटमध्ये तुम्ही 23 ते 25 रुपयाला मार्केट विकतात आहे, आज बांब्याच्या बाजारमध्ये तुम्ही घेतात, त्याच्यामध्ये एक पैसा कमी झाला का? मग तुम्ही म्हणजे फक्त मार्जिन वाढवण्यासाठी हे करतात आहे. म्हणून त्यांना शोधावं लागेल की कारण नसताना तुम्ही मार्जिन घेतात. ऑलरेडी 8 ते 10 रुपयाचं मार्जिन आहे, तुम्ही अजून किती मार्जिन घेणार? तो आमच्या शेतकऱ्यांचा अधिकार आहे 2 पैशाचा. आमचे मार्केट कमिटीचे सर्व सभापती हे जागृतपणे त्याच्यावर लक्ष देतील. जिल्ह्याचं कलेक्टरकडे आम्ही विजिलन्स कमिटी जी होती ती विजिलन्स कमिटीसुद्धा याच्यावर मॉनिटरिंग करेल. DDRs यांना मी सांगितलेलं, AR यांना सांगितलं. आमच्या मार्केट कमिटीचे चेअरमन यांच्याकडे जर शेतकऱ्याचा माल कमी भावात घेतला तर वांदा कमिटीचा ॲक्ट त्यांच्याकडे उपलब्ध आहे. त्या वांदा कमिटीमधनं ते त्याच्यामधनं उपाययोजना करून रेट पण ठरवू शकतात. एवढा अधिकार आमच्या सभापती सचिवांकडे आहे. तर त्या गोष्टीचा सुद्धा ते उपयोग करतील आणि त्याच्यामध्ये एकदा मॉनिटरिंग आणि विजिलन्स राहिलं तर त्याच्यामधनं कुठलंही कारण नसताना शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्याकडे माल आहेत आणि मग कमी घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर ते असं काही कमी दरात विकत घेतलेला आहे कांदा, तर त्या संदर्भात काही मागणी केली, सभापतींना काही सूचना केली तुम्ही की अशा संदर्भातले काही असतील तर? आत्ता तर म्हणजे आता या सगळ्या 2-3 दिवसाच्या डेव्हलपमेंट आजच मीटिंग घेतलीत, सगळी कामाला लागली. आणि या निमित्ताने मी व्यापारी आणि आमचे जे घेणारे मंडळी त्यांना विनंती केली आणि आवाहन केलेलं आहे की कारण नसताना कुठलंही कारण नाही, कुठलाही विषय नाही, इंटरनॅशनल मार्केटमध्ये काही विषय झाला नाही, नॅशनल मार्केटमध्ये काही झाला नाही, महाराष्ट्रामध्ये कुठली परिस्थिती झाली नाही, केवळ शेतकरी माल विकायला जास्ती आणतोय आणि हे सगळी बातम्या फैलल्यानंतर पॅनिक होतात, मग लगेच सगळेच माल काढायला लागतात आणि मग त्याचा काही लोक गैरफायदा घेतात. तर मी जे आमचे जागृत आणि देशभक्त सगळे व्यापारी बांधव आहेत त्या लोकांची जबाबदारी आहे की मार्केट स्थिर ठेवणं, अकारण अफवांना बळी न पडणं आणि म्हणून मार्केट ही स्टेबलाइज झालंच पाहिजे. जर तुमचा कन्झ्युमर रेट तोच आहे तर बाईंग रेट तोच असला पाहिजे, त्याच्या माध्यमातून काही फरक नाही. आणि एक्सपोर्टचा ज्यावेळेस आता हा सगळा विषय एक्सपोर्टला प्रोत्साहन मोठ्या प्रमाणात दिलं जाते त्या एक्सपोर्टमधनं आपल्याला दिसेल की त्याच्या माध्यमातून रेट हा वाढेल. एक्सपोर्ट नाफेडनं एक साधी घोषणा केली, म्हणजे ती त्यांना करायचं नव्हतं, ते एक इशारा द्यायचा होता
तर त्यामुळे एवढं जर मार्केट पडलं असेल तर तुम्ही काही केंद्र सरकारला नाफेड संदर्भात काही नाही, मी नाफेडलाही सूचना दिल्या आहेत की नाफेड या आयसोलेशनमध्ये काम करायचं नाही. राज्यामध्ये काम करत असताना राज्याचं सरकार, राज्याचे विभाग यांच्याशी समन्वय ठेवून तुम्ही अचानक काहीतरी घोषणा वगैरे करतात. अर्थात त्यांनी घोषणा एवढीच केली होती की जर 30 रुपयाच्या वर कांदा गेला पावसाळ्याच्या निमित्ताने तर आम्ही आमच्याकडे बफर स्टॉक कन्झ्युमर खात्याने ग्राहकांचं ग्राहक संरक्षण खातं जे आहे त्यांनी मग ग्राहकाला जर महाग पडेल तर आम्ही मग ग्राहकांना व्यवस्था करून देऊ अशी त्यांनी घोषणा केली. या नव्याने आपण व्हिजिलन्स कमिटी मागच्या खरेदीच्या वेळेस नेमलेलं आहे आणि त्या व्हिजिलन्स कमिटी 1 महिन्यापूर्वी आपण नेमला आहे. कलेक्टर. कांदा शेतकऱ्यांचं फोर्स स्ट्राईक म्हणजे आंदोलन ते चालू आहे त्या संदर्भात मंत्र्यांना वगैरे त्यांची फोन करणं चालू आहे. तुम्हाला आले होते? हो, शेतकरी शेतकरी हे आमचे रोजचे घटक, आमचे जवळचे लोक आहेत. आम्ही बी शेतकरीच आहेत आणि म्हणून त्यांचं ते जर तिथे काय मार्केटमध्ये काय झालं तर जर त्यांचं ते लोक बाजूच्या देशांमध्ये पण कांदा मोठ्या प्रमाणात झालेला आहे तर आपण जी सबसिडी द्यायचा विचार करतोय ती आणि इतर देश सुद्धा ते बाहेर पाठवणारच असेल तर त्या तुलनेत असं काही म्हणजे आपला मॅच करतोय का बाहेरच्या देशांना? आपण आपला जो पूर्वीच्या रेटमुळे ऑलरेडी एक्सपोर्ट होतोय. आपण जर बघितलं तर काही हे जे काय अफवा फैलवणारे व्यापारी होते हे पहिले होतं व इम्पोर्टवर हे लागल्यामुळे 40% सबसिडी झाली, ही चर्चा झाली, 20% झाली, याच्यावर चर्चा, आता 0 आहे. म्हणून जे याचा काही लोक शेतकऱ्यांकडनं कमी रेटमध्ये माल घेण्यासाठी जेव्हा शेतकरी माल मार्केटमध्ये आणतो अफवांचं बाजार पिकवतात आणि तो कमी दरात कसा घेता येईल आणि नंतर साठून चांगल्या महाग दरात कसं करता येईल तर ही जी नफाखोरी याला सुद्धा एक मर्यादा आहे आणि ती मर्यादा घालावं लागेल आणि ती मर्यादा आम्ही घालतो. नाफेडनं गेल्या वर्षी 5 लाख टन कांदा खरेदी केला. यावर्षी उत्पादन वाढून पण 3 लाख टन खरेदी केलं. एप्रिल, मे आणि जून असं 3 टप्प्यात कांदा खरेदी करणं अपेक्षित आहे. 15, 25, 45 याने 1-2 जुलैमध्ये खरेदी केला आणि तो खरेदी केलेला 3 लाख केला काय ह्याच्यावर पण प्रश्न विचारला. तुम्हाला संघटना भेटल्या, तुम्ही दिल्लीला गेला, खुल्या बाजारातून खरेदी करायला प्रयत्न केला. या एकूण आपल्याला एनसीसीच्या खरेदीत जी प्रोसेस आहे इतकी अनागोंद आहे त्याच्यात की नाफेडच्या संदर्भात आम्ही बैठक घेतली. त्यांना सांगितलं तुम्ही मनमर्जी काम करू नका. जे मार्केट फोर्सेस आहेत त्यांना अरेस्ट करण्यासाठी किंवा जे आपल्या शेतकऱ्यांचा भाव वाढत असेल तर त्याला प्रोत्साहित करण्यासाठी ही तुमच्याकडनं काम झालं पाहिजे आणि याच्यामध्ये आम्ही तो त्यांचा टायमिंगसुद्धा चेंज करायला लावला. पावसाळ्यात ज्यावेळेस शेतकऱ्यांचा कांदा कमी होऊन जातो त्यावेळेस काय करतात आणि म्हणून आपण त्याच्या संदर्भात तारखा ज्या आहेत त्यासुद्धा व्यवस्थित आपण त्यांना सांगितलं. आता त्यांनी सांगितलं आमचा ऑलरेडी प्रक्रिया सुरू होऊन गेला, आमचा महिनाभरची प्रक्रिया असते, आम्ही टेंडर काढलेत, आम्ही हे केलं ते केलं, जर तुम्ही सांगाल आणि तुमचा दबाव असेल तर आम्ही रद्द करून टाकतो. मग आम्ही काहीच करत नाही. आम्ही मग त्याला म्हटलं रद्द करायचं पुन्हा मग तो विषय व्हावा की तुम्ही दबाव आणल्यामुळे रद्द झाला आणि रद्द झाल्यामुळे असं झालं तसं झालं. आम्ही म्हटलं ठीक आहे पण याच्यामध्ये बदल करा. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे आणि अत्यंत कडक शब्दात सांगितलेलं आहे. ठीक आहे आपण पाहू त्याच्यामध्ये बदल. दरवर्षी नाफेडचा जो प्रॉब्लेम आहे आत्ताच मीटिंग घेतली 10-15 मिनिटापूर्वी. नाफेड कितना खरीदने वाला है? नाफेड नहीं खरीद. नाफेडला तेच आम्ही सांगितलं खरेदी जी आहे ती कृषी उत्पन्न बाजार समितीमधनंच झाली पाहिजे. मग त्यांनी मुद्दा केला बा आमचं सेस आहे, सेस कोणी, म्हटलं आम्ही सेस तुमच्यासाठी माफ करू पण तुम्ही मार्केट कमिटीमधनंच खरेदी केली पाहिजे. तुम्ही एखाद्या व्यापारीच्या ठिकाणी करतात ते काय बरोबर नाही आणि ते म्हणजे आम्हाला स्टोरेज पाहिजे, आम्ही सगळी मदत करू. आमचं जिल्हा अधिकारी तिथे तुम्हाला सगळं मदत करेल. आम्ही सरकार म्हणून मदत करू. ज्या तुमच्या अडचणीत सांगा त्याच्यातनं मार्ग आम्ही काढू पण तुम्ही मार्केटमधनंच खरेदी करावं लागेल. लेकिन नाफेड को लेकर के जो ये था कि बाहर से कांदा को क्वांटिटी है जो नाफेड की नाफेड के बारे में ये जो अफवाह हुई, ये जो हुआ, हमने नाफेड से बात किया, शायद उन्होंने खुलासा किया 3 दिन पहले कि ऐसी कोई उन्होंने बाज़ार में कोई माल लाया नहीं, कुछ नहीं. कुछ जो इसमें से गैर फ़ायदा लेने वाले लोग हैं, मैं अभी ये प्रेस हो गया,
फिर आपके लिए बोलता हूँ कि वो जो गैर फ़ायदा लेने वाले लोग हैं उन्होंने इस अफवाह को तेज़ किया ताकि वो मार्केट में भाव गिरा सके और सस्ते दाम से ले सके। लेकिन अगर कंज्यूमर का विषय, बाज़ार में आज आप कांदा प्याज खरीदने जाते हो, जो रेट से आज आप खरीद रहे हो वही रेट 10 दिन पहले था, वही रेट 1 महीना पहले था, वही रेट 1.5 महीना पहले था। तो अगर खरीदने वाला वही रेट में खरीद रहा है तो मतलब जो बेचने वाला कंज्यूमर उसी रेट में वो खरीद रहा है, तो किसान का आप कम में क्यों ले रहे हो? क्या कारण हो गया? ये झूठी अफवाह से अगर कोई अफवाह फैलाकर किसानों का माल सस्ते दर में लेता होगा तो उस पर कड़क कार्रवाई करने के लिए हमने सभापति से बात किया है। हमारे मार्केट के सभापति को स्पेशल वांदा कमेटी का उनके पास अधिकार रहता है कि वो जब भी मार्केट का रेट कम होता है तो खुद मार्केट में इंटरवीन करके वो स्टेबलाइजेशन कर सकता है। इस प्रकार के अधिकार मार्केट के सभापति को है। हमारे सचिव वहाँ पे और कलेक्टर के अंडर हमने विजिलेंस कमेटी बनाई कि किसानों के माल जब ज़्यादा पकता है तो अफवाह फैला के कम देर रेट में लेने वाले जो लोग हैं उनको हम आइडेंटिफाई करेंगे, उनका हम लाइसेंस सस्पेंड करेंगे और अगर वो बार बार ऐसे करने लगा तो उसको ब्लैकलिस्ट करेंगे। महाराष्ट्र में वो व्यापार नहीं कर पाएगा। जो एक कमेटी होती है व्यापारियों की, उनसे क्या आप लोगों की बात हुई? जो रजिस्टर्ड हैं, बाहर से जो लोग आकर डायरेक्ट माल उठाते हैं, उनमें किस तरीके से आइडेंटिफिकेशन करनी चाहिए? अभी ये सब वहाँ के लोकल मार्केट कमेटी का लाइसेंस वहाँ पे लगता है खरीदी करने के लिए, तो खुद करें। और व्यापारी जो है वो बहुत से लोग हमारे सब परिचित ही है, लोग अपने मार्केट से जुड़े हुए लोग हैं, उनसे भी मैंने आग्रह और आह्वान किया है कि आप लोग जो है प्राइस स्टेबलाइजेशन रखिए। किसानों में पैनिक करने की कोई आवश्यकता नहीं। अगर इंटरनेशनल मार्केट में कुछ परिस्थिति बदली नहीं, नेशनल मार्केट में कुछ बदली नहीं, राज्य के मार्केट में बदली नहीं, कंज्यूमर के रेट में कुछ बदला नहीं, तो कम दाम में लेने की कोई आवश्यकता नहीं। हमने अभी एक्सपोर्ट का जो इंसेंटिव है वो दुप्पट डबल करने का और डबल से ज़्यादा करने के लिए माननीय मुख्यमंत्री महोदय ने केंद्र में बात की है और उन्होंने सकारात्मक प्रतिसाद दिया है, उन्होंने दिया है और उन्होंने कहा कि आपका प्रस्ताव आने के बाद वो लोग उस प्रकार की व्यवस्था करेंगे। और एक्सपोर्ट का एक बार ये इंसेंटिव डबल हो जाता है तो उससे बहुत बड़ा फ़ायदा ये हमारे प्याज किसानों को होने वाला है, उससे मार्केट में एक उछाल आने वाला है। सर, आता फेस्टिवल सीजन आहे, म्हणजे कांद्याचा भाव स्थिर राहणार की वाढण्याच्या कारण हे जे अफवा स्थिर मार्केटचा भाव स्थिर राहण्यासाठी आपल्याकडे आपण त्याच्यासाठी सांगितले। आता जी परवाची बातमी तुम्ही सांगता ते 2 विभाग या कांद्याला घेत असतात। एक असतो किसानचा आपला कृषी विभाग की जिथे भाव कमी व्हायला लागल्यावर त्यांचा इंटरव्हेन्शन असतो आणि कंझ्युमरची सुरक्षा पाहण्यासाठी कंझ्युमर डिपार्टमेंट। तर कंझ्युमर डिपार्टमेंटकडे कांदा आहे, जर 30च्या वर 30च्या वर जर झाला तर मग कंझ्युमर डिपार्टमेंट इंटरव्हीन करून मग तो त्यांच्याकडे जो असलेला कांदा तो काढेल। आज तरी कांदा नाफेडनी काढला नाही, ही खोटी अफवा आहे। ही अफवा फैलवून काही लोक त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।